वैजापूरमध्ये शासकीय मक्का खरेदी केंद्राला सुरुवात. आमदार बोरनारे यांच्या हस्ते उद्घाटन. वैजापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शासकीय आधारभूत खरेदी हंगाम 2025-26 अंतर्गत मका खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी 2 जानेवारी रोजी खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या हस्ते आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शासकीय खरेदी केंद्रात तालुक्यातील शेतकऱ्यांना मक्याला हमीभाव मिळेल, ज्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन कष्टाला योग्य मोबदला मिळेल, असे बोरनारे यांनी यावेळी सांगितले. शेतकरी हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला संघाचे पदाधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. वाकल्यात आमदार बोरनारे यांच्या भेटीनंतर सुरू असलेले उपोषण मागे. वैजापूर तालुक्यातील वाकला येथे नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाला आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी शुक्रवारी भेट देत उपोषणकर्त्यांशी त्यांच्या मागण्यावर सविस्तर चर्चा केली. चांदेश्वरी धरणाचा प्रश्न, शाळांमधील शैक्षणिक अडचणी आणि रस्त्यांशी संबंधित समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. या सर्व प्रश्नांचा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते प्रशांत निकम, हट्टेसिंग चौधरी यांनी उपोषण मागे घेतले. नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी सदैव आवाज उठवत राहू, अशी ग्वाही बोरनारे यांनी दिली. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी सभापती संजय निकम, गोरख आहेर, प्रकाश वाघ, राजेंद्र मगर, अंबादास खोसे, अरुण मगर, प्रशांत शिंदे, अनिल कुळधर तसेच परिसरातील सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण व बेकायदा बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे. वैजापूर तालुक्यातील शिवर बंगला येथील शासकीय विश्रामगृहासमोरील सर्व अतिक्रमणे काढण्यात यावे, तसेच गट नंबर 548 वरील राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेले पक्के बांधकाम त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी शिरूर येथील राहुल शिरोडे याने 30 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. 4 दिवसानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शिरोडे याने उपोषण मागे घेतले. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी वैजापूर उपविभागीय कार्यालयाला स्मरणपत्र पाठवत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे उपोषणकर्ते राहुल शिरोडे यांनी उपोषण स्थगित केले आहे. अतिक्रमण झालेलं आहे त्या रस्त्यावरती. शिवर बंगल्याचं मुंबई महामार्गावर जाणारा रस्ता आहे पश्चिम दिशेला, तिथं विश्रामगृह पण आहे शासकीय. तर त्या संदर्भात मी आमरण उपोषण केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्या प्रशासनाला मागणी केली होती तिथं छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टर ऑफिसला. तर निवेदनानुसार म्हणजे 30/12/2025ला मी उपोषणाला बसलो होतो. त्यांचं लेटर सँक्शन केलं. लेखी दिल्यानंतर लेखी दिल्यानंतर मी सोडून दिलं.